सारी मेहनत चालू आहे आणि ह्या मेहनतमध्ये प्रत्येक गावकऱ्यांना पूर्ण जेवण मिळालं पाहिजे. सो मंडळी, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जेवढे आपले क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये महिलासुद्धा अग्रेसर आहेत. त्याच पद्धतीने ह्या तुम्हाला सगळ्या महिला फ्रेममध्ये दिसत आहेत. ह्या खूप मेहनती महिला आहेत. यांच्यामुळे हे सगळं कार्यक्रम पार पडत असतं. जे मागचे ज्या बॅकग्राऊंडमध्ये ज्या मेहनती करत असतात, मेहनत करत असतात, त्या ह्याच महिला जाऊन बघा. वा वा वा, एक नंबर एक नंबर, खूप मेहनत करताय. सो ह्या साहेबांची मेहनत बघा. साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव विनोद गोगावले. एवढे सगळ्यांची तुम्हाला मॅनेजमेंट कसं काय जमतं? 1,500 ते 2,000 खूप आहे लोकांचं. 10,000चं टोटल बजेट आहे. 10-12,000. 10,000 12,000चं लोकांचा बजेट आहे. ताशांच्या गजरात आता मिरवणूक जाणार आहे. हे तुम्ही बघताय आता ढोल ताशा सज्ज झाला आहे मिरवणुकीसाठी. फुल गर्दी आहे. महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. महाराष्ट्राच्या वाजत गर्दी बघताय. प्रचंड गर्दी आहे आणि प्रत्येकजण आपल्या उल्हासामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये फुल टू धमाल करतायत. हे बघा, खूप महिलांचा खूप सहभाग दाखवतोय. सगळ्यांचा, प्रत्येक गावकरीचा म्हणजे प्रत्येक गावातील व्यक्तीचा सगळा सहभाग दाखवतो त्यांना बघताना दिसतात. आणि प्रचंड अशी गर्दी आहे. मुसळधार पाऊस असताना सुद्धा ग्रामस्थांची उपस्थिती कमी नाही आहे. अजूनसुद्धा उपस्थिती वाढली असती. पावसामुळे थोडी उपस्थिती कमी झाली आहे. हे बघा,
जेवणाची सोय केलेली आहे ग्रामस्थांना. जेवढे पण ग्रामस्थ त्या मिरवणुकीमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना ग्रामस्थांना जेवणाची सोय केलेली दिसते. हे बघा. हाय, हॅलो, नमस्कार. हे बघा, खूप सारी मेहनत चालू आहे आणि ह्या मेहनतमध्ये प्रत्येक गावकऱ्यांना पूर्ण जेवण मिळालं पाहिजे. कारण आपला जे ग्रामस्थाच्या भेटीसाठी आणि मिरवणुकीसाठी आलेले सगळे ग्रामस्थ सगळे पोटभर जेवून जावेत, त्यासाठी सगळ्यांची कडाक्याची मेहनत बघताय तुम्ही. हे बघा, खूप सारं जेवण आहे. हे बघा, इथे राईस दिसतंय आणि इथे हे बघा केवढं मोठं आहे जेवण. बघा केवढं मोठं पातेलं आहे बघा. आणि ही भाजी आहे, राईट. बाप रे बाप, खूप सारे. तर साहेब, किती जणांचं आपण मेजवानी केली आजच्या? आपण आता 1,500 ते 2,000 लोकांचं केलं. 1,500 ते 2,000 लोकांचं जेवण आहे. बघताय मंडळी किती लोकांचं यांचा. हे इकडे आपण गुलाबजाम केलंय. हे बघा गुलाबजामुन बघा. वा वा वा, एक नंबर एक नंबर. खूप मेहनत करताय. सो ह्या साहेबांची मेहनत बघता. साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव विनोद गोगावले. हे एवढे सगळ्यांची तुम्हाला मॅनेजमेंट कसं काय जमतं? 1,500 ते 2,000 खूप आहे लोकांचे. 10,000चं टोटल बजेट आहे. 10-12,000. 10,000 12,000चं लोकांचा बजेट आहे. एक नंबर एक नंबर. सॅल्यूट आहे तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलकडून. धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती दिल्याबद्दल. राईस पण बनवलाय का? हे बघा मंडळी, राईस बघताय 1,500 ते 2,000साठी आहे. म्हणजे एकच पातेला नाही आहे, हे 2 पातेलं बघताय. हे बघा समोर 2-2 आहेत. हे 1,500 ते 2,000 माणसांचं पातेलं बनवलं आहे राईसचं. म्हणजे प्रत्येक भावी, प्रत्येक भक्ताला त्याला उपाशी न जाता पोट भरून जेवून जायचं आहे आणि त्यांच्यासाठी ही सगळी कडाक्याची मेहनत आहे. हे बघा. नमस्कार. ते ऑलरेडी आपल्याला तिथे भेटलेले आहेत आमरसमध्ये. आता यांना पुन्हा आपण भेटतोय. नमस्कार. ते ऑलरेडी मी फेमस केलं आहे ना. तुमचं नाव तर माहिती आहे, पुन्हा एकदा सांगा नाव. वसंत मोरे. हां, पांडुरंग वसंत मोरे. कुठून आपला यांची जी मंडळी जी मी आता असंच दादांची ओळख आहे माझी दादांची. सो हे खेड तालुक्यामधील किंवा चिपळूण तालुक्यातील किंवा गुहागर हे सगळीकडे हे प्रचलित आहेत आणि ह्यांचा जो खानावळ आहे किंवा जे जेवण सगळे करतात त्यांचं खूप प्रमाणात आहे आणि यांचा खूप दांडगा अनुभव आहे. दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना कितीही लोकांचं जेवण करू शकतात ते. जर तुमचा काही कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, काय एंगेजमेंट असेल, हळदी असेल किंवा सत्यनारायण महापूजा, एनी कोणताही कार्यक्रम असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉल करू शकता. इकडे गावी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही कॉल करू शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देईन, तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. यांचं जेवण एकदम उत्तम पद्धतीचं असतो. नॉनव्हेज व्हेज दोन्हीही करतात. सो हे प्रचलित आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर नक्की तुम्ही कमेंट करा. वडे मटन स्पेशल. वडे मटन तर स्पेशलच आहेत, एक नंबर आहे. सो दादा नंबरला सांगा लवकर पटावट. 88 78 88 88 88 88 98 98 11 31. 11 31. सो नक्की दादांना कॉल करा आणि दादांना प्रख्यात करा, ऑलरेडी प्रख्यात आहेत. सो मंडळी, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जेवढे आपले क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये महिला सुद्धा अग्रेसर आहेत. त्याच पद्धतीने ह्या तुम्हाला सगळ्या महिला फ्रेममध्ये दिसत आहेत. ह्या खूप मेहनती महिला आहेत. यांच्यामुळे हे सगळं कार्यक्रम पार पडत असतं. जे मागचे ज्या बॅकग्राऊंडमध्ये ज्या मेहनती करत असतात, मेहनत करत असतात, त्या ह्याच महिला. ह्या महिला इथे सुद्धा कमी नाही पडत आहेत. ह्या क्षेत्रामध्ये पण महिला अग्रेसर आहेत. धन्यवाद, तुम्ही थोडा आम्हाला टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. खेड कोंडेगाव मधले खेड कोंडे गावातील या महिला आहेत. अच्छा, हे पूर्ण कॅटरर्स महिला मंडळ यांचा ग्रुप आहे का? अच्छा, 200-250 महिला आहेत. बाप रे बाप, सॅल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद.